शाळेला किंवा अनेक शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना देखील सुट्टी असते, त्यामुळेच ही तारीख मी निवडली. आणि योगायोगाने वाढदिवस देखील जर पाहिलं तर 25 डिसेंबरला येतोय. म्हणूनच ही स्पर्धा गेली 23 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांच्याच पसंतीची आहे. धर्मवीरांचे विचार आणि धर्मवीरांच्या पावलावर आणि त्यांच्या विचारावर चालणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे यांचं मी कौतुक करतोय. चला गोपीदादा प्रतिष्ठान आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्या. एकच अनाउन्समेंट आता तुमच्यासाठी आहे, याच्यानंतर अनाउन्समेंट होणार नाही, लक्षात घ्या. जर आला नाही आणि कंपल्सरी आपला ड्रेस कोड परिधान करूनच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. स्पर्धेतले नियम आहेत, लक्षात घ्या. एकच अनाउन्समेंट केली जाईल, त्यानंतर असं काही घडलं नाही तर मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुमच्या संघाला मात्र पेनलाइज केले जाईल. डेफिनेटली, कारण की शिस्तीचा खेळ आहे, मोठी स्पर्धा आहे, त्यासाठी प्रत्येकाने नियमाचं पालन करणं गरजेचं असणार आहे. 12th मॅन जर पहिला बॉल पडण्याच्या आधी जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल आणि तो टी शर्ट ट्रॅक घालून परिधान केलेला नसेल तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि काल अगदी शिस्तबद्ध खेळ झाला. ग्रामीण क्रिकेट आपण पाहिला, आज खुल्या गटातील संघ खेळताना दिसेल. डिसिप्लिन हा प्रत्येक टीमसाठी हा महत्त्वाची बाजू असेल, म्हणून डिसिप्लिन ठेवणं हे महत्त्वाची गोष्ट असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. भरपूर वेळ जातोय. साईशा घणसोली टीम, अमित राज प्लीज रिक्वेस्ट आहे की आज तब्बल 5 मॅचेस आम्हाला कव्हर करायचेच. काल थोडासा उशिरा चालू झाला होता, म्हणूनच थोडासा संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच गेली होती, म्हणून आज असा कुठलाही कृत्य होऊ नये त्यासाठी फास्ट क्रिकेट. आणि अजून एक सूचना असेल तुमच्यासाठी, 5 षटकांसाठी 25 मिनिटं हा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. अमित राज, या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या. पहिला बॉल पडायच्या आधी टाइम सुरू होईल आणि 25 मिनिटाच्या आधी तुम्हाला ही इनिंग संपवायची. चेक. सागर ढोले यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठाशी संपर्क करा. या टीमचे ओनर आहेत सागर धोडके, जे साईशा टीमचे संघ मालक आहेत. सागरजी धोडके साहेब आपल्याला विनंती करतो की साईशा घणसोली टीमचे ते संघ मालक आहेत. आणि गोपीदादा आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील सरस स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. गोपीदादा आपलं सरस स्वागत आहे. गोपीदादांना कदाचित खेळायचं आहे, कारण की आम्ही बघतो की पाटण तालुक्यातील स्पर्धा असेल किंवा गोपीदादा यांच्या मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आम्ही पाहिल्यात, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे जे ओनर्स आहेत त्यांना मी आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस तुम्ही पाहताय. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कारण सकाळी फक्त सकाळ नसते मित्रांनो, तर नव्या दिवसाची ती सुरुवात असते आणि तुम्हा सर्वांच्या अगदी ध्येयाची, कर्तृत्वाची ती एक सुरुवात असते. त्यामुळे सर्वांनाच गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या घनसोलीचे मखमली आवाजाचे विघ्नेश मडवी सर इथं जोडलेले आहेत, त्याचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू व्हेरी मच. अजून एक सूचना असेल की आज आपल्याला टाइम वाचवायचा आहे, त्यामुळेच आयोजन कमिटीच्या वतीने बॉल पुरवला जाईल. कुठलाही चॉईस बॉल केला जाणार नाही. ऑलरेडी आपण अंपायरकडे बॉल पोहोचवलेला आहे दोन्ही इनिंगसाठी किंवा प्रत्येक मॅचसाठी. हाच नियम असेल. यापुढे होणाऱ्या सगळ्या मॅचेसमध्ये आपण आयोजन कमिटीच्या वतीने बॉल दिला जाईल, याची नोंद घ्या. नाही, पण एखादा बॅट्समन असतो, त्याचा माइंडसेट असतो की मला टणक बॉल पाहिजे, म्हणूनच आता कुठलीही निवड केली जाणार नाही. आयोजन कमिटी जो बॉल देईल त्याच बॉलने तुम्हाला खेळायचं आहे. आणि पूर्वी विघ्नेश ज्यावेळेस 1990चा जो कालखंड आहे त्यामध्ये MRI बॉल असायचा. MRI बॉल मध्ये तेव्हा चेक करण्याची पद्धत होती. कधी कधी MRI बॉल क्रॅक व्हायचा आतूनच, कधी कधी फुटलेला असायचा आणि फर आपल्याला दिसायची, परंतु आतमधून तो थोडासा डॅमेज असायचा. परंतु आता अत्याधुनिक हे केंद्र, हे युग आहे आणि अत्याधुनिक युगामध्ये असे बॉल येणं आता अपेक्षित नाही आहे. अगदी टेनिस बॉल, अनेक असे मार्केटिंगमध्ये बॉलच्या कंपन्या आलेल्या आहेत, त्यामुळे बॉल चेक करणं थोडंसं आपल्याला एक नवल
वाटल्यासारखं वाटतंय. जाऊया मॅचकडे आणि जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र विघ्नेश मडवी यांना. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबईतील अग्र नामांकित स्पर्धा, एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. धर्मवीर चषक या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. खुल्या गटाचा रणसंग्राम सुरू आहे. साईशा घणसोली वर्सेस गोपीदादा प्रतिष्ठान असा सामना सुरू आहे आणि साईशा टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अमित राज चव्हाण या कॅप्टनने. पहा सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. गोपीदादा प्रतिष्ठानकडून एक खेळाडू आहे नवी मुंबईचा जयेश पाटील आणि एक खेळाडू आहे उरण तालुक्यातील वेश्वीचा हा समर्थ कडू. क्रिकेटची भरपूर सेवा या खेळाडूने केलेली आहे. वेश्वी गावाचा एक नामांकित मातब्बर खेळाडू समर्थ कडू, ज्या खेळाडूनं त्याच्या करिअरमध्ये मालिकावीराच्या बाईक सुद्धा जिंकलेल्या आहेत. आज बरीच वर्ष हा खेळाडू आपल्याला सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवताना दिसतोय. येस, समर्थ कडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे, पण नवी मुंबईचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जातं मिस्टर जयेश पाटील, मॅन फ्रॉम ऐरोली. काय परफॉर्मन्स राहिला सध्याच्या घडीला. TDPL स्पर्धा देखील खेळताना दिसला आणि अनेक अर्धशतकं या खेळाडूच्या देखील नावावर आहे. समर्थ कडू जर पाहिला तर रायगड परिसरातील उरण परिसरातील एक नामांकित संघामध्ये खेळतोय. व्यावसायिक खुल्या गटातील ग्रामीण क्रिकेट ज्याने गाजवले असा खेळाडू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गुलाम. षटक क्रमांक पहिलं. पहिला बॉल अगदी बॅकफूट लावून कट केला जातोय. चेंडू जातोय कव्हर रिजनमध्ये. बॅकवर्ड पॉईंट रिजनचा क्षेत्ररक्षक केल फंबलिंग होतीये आणि पहिली धाव जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. अगदी वेगवान चेंडू नव्हता, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने कट केला. एक धाव मिळते. जयेश पाटीलने आपलं खातं उघडलंय 1 या आकड्यावर. पहिला षटक इथे मार्गस्थ असताना सिंगल आलेले आहे जयेश पाटीलच्या बॅटमधून. ज्यावेळेस विघ्नेश सिंगल येते ना पहिल्या सुरुवातीच्या बॉलवरती, त्यावेळेस प्रत्येक फलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो दुणावला जातो. डेफिनेटली, कारण की पहिली धाव फार महत्त्वाची असते. पहिला बॉल ज्यावेळेस बॅटवर लागतो ना त्यावेळेस बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतोय. हा आत्मविश्वास येणं गरजेचं आहे. त्यामुळेच पहिला बॉल फार इम्पॉर्टंट असं. समर्थ कडू स्ट्राईक एंडवर आहे. डावखुरा फलंदाज आहे गुलाम. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी स्वतःला मन बनवलं होतं की ऑन साईडला किंवा पुलचा फटका मी घेईन, पण चेंडूची अतिरिक्त उसळी कुठेतरी घात करून गेली आणि पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा. डावखुरा गोलंदाज आहे, जास्त वेग नाही, पण बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला चेंडू, डॉट बॉलची सांगता होतीये. ऑन साईडला अगदी रडारमध्ये होता. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. समर्थ कडूच्या बॅटमधून येतोय आजच्या दिवसाला प्रारंभ करणारा क्रॅकिंग षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. ओव्हर पिच बॉल चांगले खेळतो समर्थ कडू. ओव्हर पिच बॉल टाकल्यानंतर त्याला ती एक मेजवानी असते आणि त्यानं फेकून दिलं लॉंग ऑनच्या भरून. 6 रनसाठी षटकार समर्थ कडूच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहू शकाल चूक केली आहे विकेट किपरनी. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. बाईच्या स्वरूपात मात्र चौकार मिळतोय. चांगला चेंडू. मॅन ऑफ द सिरीजची बाईक या समर्थ कडूच्या नावावर आहे. अनेक बाईक, अनेक मालिकावीर अशी त्याचा कारकिर्दमधली खेळी आम्ही पाहिली. खूप मोठं नाव आहे समर्थ कडू. चांगली बॅटिंग सुरू आहे. इथे देखील बॉल अगदी स्लॉटमध्ये फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. समर्थ कडूचा धमाका इथे सुरू आहे. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
दाखवतो. मी मगाशी उल्लेख केला समर्थ कडूचा. उरण तालुक्यातील वेशवी गावचा हा सितारा. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. 40+ असून सुद्धा काय मैदानामध्ये खेळतोय. आणि मी मगाशी उल्लेख केला की ओव्हरपिच बॉल त्याला जास्त पसंत असतात. ओव्हरपिच बॉल लांबच्या लांबच मारतो. आणि हा दुसरा षटकार आलाय समर्थ कडूच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 17 झकास अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे. खास करून समर्थ कडूचं मी कौतुक. डेफिनेटली चांगली सुरुवात केली. समर्थ कडू हे नाव ज्यासाठी जाणलं जातं आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही जर समर्थ कडूला कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि गुलामने ते भरलंय. लाईन खराब होती. अगदी लेंथ बॉल केल्यानंतर मात्र त्याच्यावर प्रहार केला जाईल ही ओळख आहे समर्थ कडूची. 17 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय. लाजबाब बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम गोपीदादा प्रतिष्ठान. यावेळी देखील फटका चांगला आहे. हा वाईसबर एरियल रूटने हा तिसरा धमाका. वेसवी गावचा सितारा समर्थ कडू या मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या विदाउट लॉस 23. दमदार आणि धमाकेदार सुरुवात झाली आहे गोपी दादा प्रतिष्ठान टीम. शुक्रवार 7 जानेवारी आणि शनिवार 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये 2025 मध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 आणि 25 डे नाईट स्पर्धा. पहिला बॉल थ्रू द कव्हर इनफिल्डच्या वरून कव्हर रिजन मध्ये चेंडू दणदण करत सीमारेषे पलीकडे जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. प्रीमियर लीगचं भव्य दिव्य डे नाईट स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल 7, 8, 9 फेब्रुवारी 2025 रोजी. आणि शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन PTPL चा थरार. आखू टप्प्याची गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही. जयेश पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. फाईन लेग रिजनला क्लिअर करत असताना खराब गोलंदाजी. 2 बॉलवर 2 चौकार. यस खराब गोलंदाजी. विकी बनसोडेची ही अपेक्षा नाही आहे. कारण एक नामांकित असा गोलंदाज आहे. एक चांगला ऑलराऊंडर सुद्धा आहे. आणि सातत्यानं पहिला बॉल त्याने ऑफसाईड ऑप्शन जो टाकला बॅकफूटला जाऊन थोडासा अपिश केला होता जयेश पाटीलनं, तो सुद्धा आखूड टप्प्याचा होता. आणि हा बॉल सुद्धा जर पाहिला तर त्या बॉलची सेम कॉपी, परंतु लाईन थोडीशी मिडल अँड लेग होती. तिथे हुक लावला, तिथे चौकार वसूल केला. म्हणजे खराब गोलंदाजी विकीची. लाईन अँड लेंथवर चांगलं काम करावं लागेल. इथे चांगला बॉल आहे बघा. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतला आणि काहीसा आतमध्ये येताना दिसतोय. चांगली लाईन, चांगलं कमबॅक, चांगलं वापसी म्हणावं लागेल. विक्की बनसोडे या यंगस्टर गोलंदाजीची पहिल्या 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्या होत्या. वापसी करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. साईशा घणसोली टीम अमित राज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील खेळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावर. 31 लॉस ऑफ नन, 0 गडी बाद, 31 धावा. गोपीदादा प्रतिष्ठान स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटनी ज्यावेळेस धावा येतात त्यावेळेस
बॅट्समन असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, पण खराब निर्णय म्हणावा लागेल, अपयशी ठरतोय जयेश पाटील. आणि कौतुक करावं लागेल विक्की बनसोडेचं. 2 बॉलमध्ये ज्या चुका केल्या होत्या तिकडून आपण शिकणं गरजेचं आहे. चुका आणि शिका हे नेहमीच आपल्याला शिकवलं जातं आणि तेच करत असताना विक्की बनसोडे डॉट बॉलची सांगता होतीये. रणबीमध्ये अडथळा येतोय. 2 बॉल बॅटरने अप्रतिम बॅटिंग केली आणि 2 बॉलवर गोलंदाजाने आपला बोलबाला दाखवला. हे आहे क्रिकेट, ठीक आहे, कॉन्टेस्ट. आणि आज या कॉन्टेस्टमध्ये कुठला संघ हावी ठरेल आणि कुठला खेळाडू आज मात्र हे मैदान गाजवेल, त्यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे आणि या मॅचकडे लागलेत. जयेश पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. आणखीन एका कुटप्प्याचा चेंडू आहे, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय समोरच्या दिशेने. अंपायरचा कॉल येतोय, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. म्हणूनच सांगतो अकरा चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. काय सुरुवात, स्वप्नमत सुरुवात म्हणावं लागेल. पहिली मॅच आहे, मोठं टार्गेट उभं करावं लागेल आणि कॅप्टनने म्हटलं होतं की आम्ही मोठा टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच दिशेने जात असताना टीम चेंज ऑफ पेस, हेरलं, फेकून दिला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश पाटीलच्या बॅटमधून या षटकातील चौथा क्रॅकिंग चौकार येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 39 या आकड्यावर. व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट इथे मैदानामध्ये सुरू असताना आहे, अजूनही विकेट आली नाही आहे, म्हणजेच चिंतेचं वातावरण आहे. टीम साई 11 कोपर घनसोली या टीमच्या माध्यमातून, कारण पहिल्या गडीसाठी एक चांगली भागीदार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 39ला बिनगडीबादाची सुरुवात, म्हणजे धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे गोपीदादा प्रतिष्ठान या टीमनं. चला नेक्स्ट मॅच साठी ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई वर्सेस परी 11 तळोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी तुम्ही रेडी या आणि आपल्या जे टी शर्ट किट आहे ते घेऊन लगेचच कॅप्टनने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चला षटक क्रमांक 3, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फकीरा नामक गोलंदाज आलाय. डावखुरा फलंदाज आपण पाहू शकाल समर्थ कडू काय बॅटिंग करतोय. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. ते आक्रमण केलं जात आहे गोपीदादा प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर समर्थ कडूचा बोलबाला पाहायला मिळाला, 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि दुसऱ्या षटकामध्ये जयेश पाटीलने धमाका दाखवला, 4 चौकार लगवलेत. सध्याच्या घडीला अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या 30 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी 2025 रोजी सातारा प्रीमियर लीग नवी मुंबईतील एक मोठी स्पर्धा. 2 लाखाचं प्रथम पारितोषिक, 1 लाखाचं द्वितीय पारितोषिक. SPL सातारा प्रीमियर लीग 2025 आणि त्या स्पर्धेसाठी मी देखील समालोचनासाठी येणार आहे. थँक्यू सतीश. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. खूप चांगली सुरुवात आहे. अनेक स्पर्धेची चाहूल लागली आहे. अनेक स्पर्धा येतील. घणसोली प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. सानपाडा प्रीमियर लीग देखील आपल्याला डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. अशा अनेक प्रीमियर लीग. वेशवी गावचा सितारा समर्थ कडू पाहायला मिळतोय. फकीरा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल वाईट, 40 धावा. खूप चांगली लाईन आहे. पडल्यानंतर उसळी गेली इथे, पण थोडीशी ऑप्स्टमच्या खूप बाहेर चेंडू हाताळला गेला. फकीरा लगातारचे 2 बॉल वाईट हाताळले गेलेत. रणनीती चांगली आहे. ऑप्स्टमवर मारा ठेवला जातोय उमेश सर, कारण की मागचे षटक जर पाहिलं तर अकुटप्प्याच्या बॉलवर मोठे प्रहार केले होते, लेन बॉलवर खूप मोठे प्रहार केले होते. आता चांगली रणनीती आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हीच रणनीती आखावी लागेल समर्थ कडूच्या अगेन्स्ट. जर तुम्ही त्याला रूम दिला, त्याला अकुटप्प्याचा बॉल हाताळला तर नक्कीच त्याचा मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करेल. इतकी ताकद, इतकी धमक आहे. इतकी वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. 40+ क्रिकेटचा हा सितारा समर्थ कडू.
पुन्हा एकदा चांगली लाईन पाहायला मिळते. वाईट बॉल आहे कारण की लाईन थोडीशी भरकटली गेली. ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. फकीराच्या माध्यमातून आतापर्यंत 3 वाईट बॉल हाताळले गेलेत. समर्थ कडू जो इनफॉर्म आहे, नुकतीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावी केले. फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणचं प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फेकी देखील तितकीच चांगली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू गेला होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. येस, खूप चांगला फटका. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच फटका. हे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. पूलचा फटका चांगला मारतो, ओव्हरपिच चांगला फेकतो आणि व्ही शेपचे फटके आहेत ना, तो तर चांगलाच खेळतो समर्थ कडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फकीरा गोलंदाजी ट्रॅकवर. येथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई शेवटचा कॉल असेल. परी 11 तळोली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपला टी शर्ट किट घेऊन लगेचच आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस केलं जाईल, कारण की कालच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना हा इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस केला आहे. त्यामुळेच आज देखील तेच नियमाचं पालन करावं लागेल. त्यामुळेच ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि परी 11 तळोली. प्रेमनाथ पाटील तुम्ही इथे उपस्थित असाल तर कृपया मंचावर या. परी 11 तळोली टीमचे संगमाला काय सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 45 आकड्यावर 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश पाटील यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शरद कोंढाळकर मॅन फ्रॉम घणसोली. सिंगल मात्र मिळते. चांगली रणनीती आहे, चांगली पार्टनरशिप आहे. 46 धावा धावफलकर लागलेत. 46 विदाउट लॉस. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. फकीरा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरपासून आक्रमण केलं जात आहे. समर्थ कडू जयेश पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कमी गतीचा चेंडू आहे. अगदी स्वतःची ताकद झोकून दिली होती या फटक्यावर, पण टायमिंग आणि होऊ शकलं नाही. त्यामुळेच सिंगल मात्र मिळते. कमबॅक म्हणावं लागेल फकीराचं, कारण की आतापर्यंत या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका आला नाही. वापसी करणं गरजेचं होतं. फक्त 5 धावा आल्यात विघ्नेश. खूप चांगली गोलंदाजी, म्हणजे जो धावांचा फ्लो होता त्याला ब्रेक लावण्याचं काम या फकीरा या गोलंदाजाने केलेलं आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 30. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी कोलबट टप्प्याचा चेंडू बॉलरने अगदी बॅट्समनला रीड केलं आणि फॉलो केला. षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल फकीराचं, कारण की या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 7 धावा. 9 धावा आल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 48 आकड्यावर जाऊन पोहोचते. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया या 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला ऐकूया उमेश सरांना. उमेश म्हात्रे येतील मायक्रोफोनवर. ऐकूया या 2 षटकांची कहाणी उमेश म्हात्रे यांच्या जुमाने. चला, 3 षटकांचा खेळ इथे संपला. 16च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. गोपीदादा प्रतिष्ठान या टीमच्या 48 आणि त्यांची जमेची बाजू काय आहे तर त्याने विकेट गमावलेली नाही आहे. पहिल्या गटासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. समर्थ कडू आणि जयेश पाटील. एक खेळाडू उरण तालुक्यात वेशवी गावचा आहे आणि एक खेळाडू तुम्ही पाहताय जयेश पाटील नवी मुंबईचा ऐरोली गावचा हा खेळाडू. एक धूमधडक्यात सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहताय धर्मवीर चषक. प्रवीण कालोराम म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई आणि माजी युवा विस्तारक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. सलग 23वे वर्ष. मगाशी चर्चा केली अखंडित हा अखंड जो हरिनाम सप्ताह असतो तशी ही स्पर्धा आहे. अगदी खंड नाही आहे या स्पर्धेमध्ये. एकही वर्षाचा खंड नाही आहे आणि याचं संपूर्ण श्रेय प्रवीण दादा जाईल, कारण उद्या काल्याचं सुद्धा जेवण आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती. गोपीदादा प्रतिष्ठान विरुद्ध साईशा 11 घनसोली या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये समर्थ कडून
आणि जयेश पाटीलनं खूप चांगली धूमधडाक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर फकीरानं कमबॅक केला. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी आलाय राजू दिघे. घनसोळीचा हा खेळाडू बॉलिंगसाठी षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी कोपरकेरने गाव इंडकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकिंग इनला जयेश पाटील. हा बॉल शपलून हुक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय त्यामुळे दिशा चेंडूनं बदललेली आहे. बॉल चाललाय मिड विकेटच्या रिजनमध्ये. सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 49 धावा. पहिला सामना जिथे सुरू आहे आज. खुल्या गटातील स्पर्धा, खुल्या गटातील संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसतील. पहिला सामना तुम्ही पाहताय गोपीदादा प्रतिष्ठान विरुद्ध साई शैली. पण घनसोली या टीमनं टॉस येथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग प्लेसमेंट पहा. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, एक स्क्वेअर ऑफ द पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक एक्स्ट्रा कव्हरला शॉट, एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक आहे. 30 यार्ड वर्तुळ्याच्या आतमध्ये डीपमध्ये तुम्ही पाहता पेट्रोलिंगचे जे शतरक्षक आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक स्वीपर कव्हर, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. समर्थ कडूसाठी हे प्रोटेक्शन आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय समर्थ कडू. 3 षटकारच्या साहाय्याने मात्र तो खेळतोय वैयक्तिक 21 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल, फटका फसलाय परंतु तिथे चांगली फिल्डिंग तर चांगली होते. काव कॉर्नर रिझन मध्ये दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत समर्थ कडूला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 51. अर्धशतक टीमचं धावफलकावरती लागलेलं आहे. पार्टनरशिप झाली पहिल्या गड्यासाठी 51 रनची. डेफिनेटली दोन्ही टीमचे दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. त्याच दरम्यान परी 11 तळोली टीम शेवटचा कॉल असेल. प्लीज आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी कॅप्टननी या आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑनचा शतरक्षक भरपूर वेगाने आलेत. तिथे 2 धावा आणखीन एक मिळताना दिसत आहेत. समर्थ कडू थोडासा थकलाय. थकवा जाणवतोय त्याच्या शरीरावरती. बॉडी लँग्वेज त्याची स्पष्ट आपल्याला दिसून येते. 2 धावा मिळताना दिसत आहेत. 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 53. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना राजू दिघे बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, फटका चांगला आहे परंतु इलेव्हेशन कमी प्राप्त झाले या फटक्याने. लॉंग ऑफला पकडला झेल. शरद कोंडलकरनं झेल टिपलाय. फलंदाज समर्थ कडू बाद. पहिल्या विकेटचं पतन. येस, चांगली इनिंग आणि कडू परतलाय. आपल्या टीमसाठी योगदान दिलं. खूप चांगला स्टार्ट दिला होता समर्थ कडूने. तब्बल 26 धावांचं योगदान दिला. पण त्यानंतर ज्या पद्धतीने उमेश सरांनी उल्लेख केला की थकावट जाणवत होती. कारण की 40 नंतर देखील कितीही मोठा खेळाडू असेल तरी देखील थकावट जाणवते. पण जी जबाबदारी दिली होती कॅप्टनने ती जबाबदारी पार पडत असताना समर्थ कडू मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मिस्टर अजिंक्य लाडू. हा खेळाडूने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. अनेक अर्धशतकं मागच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. रबर बॉल क्रीडा स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा असो, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, अशा अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी आपली छाप सोडली आहे. आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. दिविशा 11 ऐरोली टीम कडून हा खेळाडू बिलॉंग करतोय. बॅटिंगसाठी आला. 53 धावा झालेल्या आहे स्कोर बोर्डवरती. नवीन बॅटर अजिंक्य लाडो बॅटिंगसाठी आलाय. राजू दिघे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस स्लॉक स्वीप, चांगला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमा रेषा पलीकडे. बघूया अंपायर सिग्नल काय करतात. यस, शशी साटम सरांचा इशारा येतोय. षटकार. काय फटका खेळ. एकोणसाठ धावा. फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पकडला जाईल झेल आणि फलंदाजी ते अजिंक्य लाडो बाद. आणखीन एक विकेट गमावलेले आहे. गोपीदादा प्रतिष्ठान या टीमने
अजिंक्य लाडू परतलाय 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 59 धावा. चला टॉससाठी यायचं आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि परी 11 तलवली. कॅप्टन आपल्याला किट आम्ही दिलेले आहेत, तर आपले कॅप्टन लगेचच टॉस आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपला किट सुद्धा घेऊन जायचं आहे. त्याच्या स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा कॅप्टननं त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. फकीरा बॉलिंग ट्रॅकवरती स्वतःचं दुसरं आणि संघाकडून शेवटचं म्हणजेच किंबहुना 5वं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा ऑन साईडला फिरवायचा होता, परंतु थोडासा खाली राहिलाय. पावरती लागलाय बॉल, त्यामुळे धाव येणार नाहीये. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी कंट्रोल केला या फकीरानं. धावांच्या फ्लोवरती टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 59 धावा, 2 गडी बाद. यावेळेस पहा थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एलिव्हेशन कमी प्राप्त झालं आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. असं वाटलं होतं की पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये समर्थकडून धुमधडाक्यात सुरुवात केल्यानंतर असं लोकांना वाटलं, प्रेक्षकांना वाटलं की 80चा पल्ला गाठेल गोपीचा दादा प्रतिष्ठाना संघ, परंतु फकीरा अपवाद ठरला त्या गोष्टीचा. ओहो अभि फ्रॉम द बॉडी पडल्यानंतर पहा काटा बदललाय. स्विंग इन द मिस. लेग कटर चांगला केलाय. सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. बीट केले सतीश सर. इथे फलंदाज रोहित पुजारीला डॉट बॉल आलाय. चांगलीच गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या स्पेलमध्ये 9 रन खर्च केल्या होत्या. बॅकफुटला जाऊन टॅप केल्या बॉलला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगलच मिळताना दिसतील रोहित पुजारीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 61 धावा, 61. शेवटचा बॉल शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी फकीराकडून. चांगला प्रयत्न होतोय. फक्त 2च धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. एक विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. त्याच्या स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये त्याला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल चांगलं होतं. परंतु या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. एक विकेट त्यानं गारद केलेली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी. या मॅचमध्ये फ्रंट लाईन गोलंदाजी करतोय फकीरा. शेवटचा बॉल या इनिंगचा. यावेळेस पास समोर फोर्स करून मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय मोठा फटका. सतीश सनशा बॅटमधून षटकार. आणि अशा पद्धतीनं षटकारानं पहिला डाव इथे संपला. आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या आहे टोटल
67 या आकड्यावरती आणि 68 धाबांचं लक्ष्य या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. साई शैलेबन घनसोली टीमच्या समोर 68 टू विन, 68 धाबांचं आव्हान. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि परी 11 तळोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती च्या आतमध्ये जाणार आहोत. हेलो हेलो चेक हेलो. गुड मॉर्निंग, आदावत, नमस्कार, सत श्री अकाल, राम राम, नवी मुंबई. मेरा नाम है रेडियो जॉकी प्रदीप और आप सभी का मैं धर्मवीर आनंद दिगे चषक 2024 में ये 23वां वर्ष है आदरणीय आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे जी की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूं. इस प्रतियोगिता का आज का ये दूसरा दिन है और आज ओपन के मुकाबले खेले जा रहे हैं और नामी गिरामी खिलाड़ी हमारे अखंड मुल्क से आज इस भूमिपुत्र मैदान में भूमिपुत्रों ने बनाया हुआ ये भूमिपुत्र मैदान काफ़ी खूबसूरत मैदान, नवी मुंबई का सबसे बेहतरीन मैदान. तो फिर एक मरतबा मैं आवाज़ देना चाहूँगा परी 11 तलवली बनाम ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. रविकांत म्हात्रे सर, आप आइए, आपके शुभार्थ ये टॉस किया जाएगा. उसी तरीके से सन्माननीय सुहासजी म्हात्रे साहेब हे देखील उपस्थित राहतील टॉसच्या दरम्यान. रविकांत म्हात्रे सर एक बहुत ही उम्दा दिग्गज खिलाड़ियों में से एक है. कई वर्ष तक कोपरखेरने टीम की सेवा आदरणीय रविकांत म्हात्रे सर ने की है. मेंटोर भी है, अच्छे प्रशिक्षक भी है, हर किसी को अच्छी सलाह देते रहते. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई बनाम परी 11 नवी मुंबई, इन दो टीमों के दरमियान आज का ये दूसरा मैच का टॉस यहाँ पे होगा. इस प्रतियोगिता के आयोजक आदरणीय श्रीमान प्रवीण कालूराम म्हात्रे सर आज यहाँ पे टॉस के दरमियान उपस्थित है. उनका भी मैं आप सभी की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूँ. tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण 184 मुल्कों में किया जा रहा है. चलिए, ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई बनाम परी 11 नवी मुंबई. एक तरफ प्रेमनाथ पाटिल जी की टीम तलवली की और दूसरी तरफ है ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. चला, या लवकर विनंती आहे, सर्व पाहुण्यांचा हार्दिक स्वागत है. तमाम जो श्रोता आज यहाँ पे आए हुए हैं उन सभी का हार्दिक स्वागत है. सुधीर धनावड़े सर ग्लोरियस स्पोर्ट्स के संघ मालक है, उनका भी मैं स्वागत करता हूं. तो कॉइन यहाँ पे उछला जाएगा. एक तरफ है ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई और दूसरी तरफ है परी 11 नवी मुंबई तलवली. चला, टॉस करतायत रविकांत म्हात्रे सर, एक लिजंडरी खेळाडू आमच्या नवी मुंबईचे. त्यांच्या शुभास्ते हा टॉस केला जातोय. ग्लोरियस स्पोर्ट्सचा कॉल आहे, हेड इज द कॉल आणि टॉस जिंकलाय ग्लोरियस स्पोर्ट्सच्या संघनायकांनी. काय घेणार? प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करताना काय वाटतंय, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहताना जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर किती धावांवरती जर यांना रोखलं समोरच्या टीमला परी 11ला तर येथे धावा चेज होऊ शकतात. आम्ही कमीत कमी यांना 60 ते 65 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. काय वाटतंय, हे 23वं वर्ष आहे प्रवीण दादा यांच्या स्पर्धेच्या आयोजनाचं धर्मवीर आनंद दिगे चषक. काय वाटतंय आपणाला, 23व्या वर्षात पदार्पण करते आपण, जगभरामध्ये अनेक स्पर्धा खेळता, आज या नवी मुंबईतल्या स्पर्धेबद्दल काय वाटतंय? खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि ह्याआधी मी ग्रामीण खेळायचो. सेकंड इयर मी की ओपनला स्टार्ट केलं आहे आणि ह्या टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर हे एक नवी मुंबईसाठी वर्ल्ड कप प्रमाणेच आहे. ओके, ऑल द बेस्ट. आमच्याकडून ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबईच्या कर्णधाराने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरे संघनायक आहेत आमच्याबरोबर परी 11 तलवलीचे. काय वाटतंय, बॅटिंग करायची आहे, किती धावा पुरेशा वाटतायत या मैदानात? या ग्राउंडवर आपण असं काहीच सांगू शकत नाही की एवढ्या धावा पुरेशा आहेत. जेवढ्या करू तेवढ्या डिपेंड कराव्या लागतील. अच्छा, जेवढ्या करू तेवढ्या डिपेंड करायला लागतील. तुम्ही देखील एक व्यावसायिक खेळाडू आहात,
तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारतो. धर्मवीर आनंद दिघे चषकाला 23व्या वर्षात पदार्पण करते आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे सर यांचं आयोजन अतिशय चांगलं आणि सुंदर आयोजन अगदी प्रत्येक वर्षी बघितलं जातं. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न प्रवीण दादांकडून केलं जातं. काय वाटतं या स्पर्धेबद्दल आपणाला? ॲक्च्युली या स्पर्धा खेळण्यासाठी बरीचशी लोक अशी प्लेयर्स असे असतात की वाट बघत असतात. मी पण आता थोडं फक्त सॅटर्डे संडे मॅचला जातो. या टुर्नामेंटसाठी आज मी सुट्टी घेऊन आलो. याच्यात आता समजा तुम्ही स्टारकास्ट काय असेल आज तुमची? मंदार गुरव, सागर रणपिसे हे चांगले चांगले प्लेयर्स आहेत आमच्याकडे. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारीन. ते संघनायक निघून गेले इथून. तर इकडे टॉस जिंकलाय आणि प्रथम ग्लोरियस स्पोर्टच्या कर्णधारांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रविकांत म्हात्रे सर माझ्याबरोबर आहेत. रविकांत म्हात्रे सरांना चालता चालता एकच प्रश्न विचारतो. काय वाटतंय सर, ही जी स्पर्धा येथे 23व्या वर्षात पदार्पण करते, आपला देखील फार मोठा सहभाग आहे या स्पर्धेला? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगली स्पर्धा आहे आणि पुढच्या वर्षी 2 वर्षानंतर 25 वर्ष आम्ही ही सलग स्पर्धा करू आणि ती खूप जल्लोषात असेल. फार फार धन्यवाद. लेजंडरी खेळाडू रविकांत म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकत होता. त्यांच्या शुभ हस्ते येथे हा टॉस झाला. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सरांची वाणी तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा महाराष्ट्राची अग्रनामांकित स्पर्धा म्हणजेच धर्मवीर चषक 2024 हा क्रिकेटचा 16 रंगतोय. पहिलीच मॅच गोपीदादा प्रदेशान वर्सेस साईशा घणसोली यांच्यामध्ये लढत असताना पहिला डाव संपला आणि गोपीदादा प्रदेशान टीमने बॅटिंग करत असताना तब्बल धावा केल्यात, 67 धावा जमा केल्यात आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर साईशा 11 घणसोली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरविंद राणा आणि मोरकल फलंदाजीसाठी आलाय. एक व्यावसायिक खेळाडू आहे मोरकल. अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील आम्ही पाहिला. आणि अरविंद राणाचा विचार केला तर आपण नेरूळ परिसरातील हा खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग प्लेअर म्हणून ज्याची गणना केली जाते. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या 4-5 वर्षापूर्वी नवसातीचं जे आयोजन झालं होतं दिवानगरीमध्ये, तिकडे मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील याच अरविंद राणाने आपल्या नावी केली होती. असा एक धाकड फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट ज्याने गाजवलं. तत्पूर्वी आलेल्या भरपूर मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. पण येणाऱ्या स्पर्धेमध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीग 2024-25 पर्व क्रमांक 5 भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा 7, 8, 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ही मालिकावीर बाईक देखील असणार आहे. PTPLचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. अनेक मान्यवर चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रभाकर निषाद, मॅन फ्रॉम डी कोपरी. कोपरी गावाकडून तो बिलॉंग करतोय आणि तेच तरार गोलंदाज म्हणून ओळखली आहे या गोलंदाजाची. नवी मुंबई प्रीमियर लीगच्या मागच्या हंगामामध्ये काय गोलंदाजी केली होती याच प्रभाकर निषादने. पहिला बॉल या डावातील वेगवान चेंडूचं उत्तर वेगाने देण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. अरविंद राणा ठसलाय. पहिला धक्का, पहिला विकेटचं पतन होतंय फलंदाज बाद. विष्णू म्हात्रे साहेब समाजसेवक यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर शरद आगासकर साहेब समाजसेवक यांचं देखील आगमन झालंय. ज्ञानदेव लहू वेटा साहेब सह खजिनदार ग्रामस्थ ग्राम विकास मंडळ कोपरखेडे बुधाजी आगासकर साहेब उपस्थित आहेत. अनंत म्हात्रे साहेब समाजसेवक उपस्थित आहेत. परशुराम म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. प्रेमनाथजी मडवी गोठविली गावातील एक क्रिकेटचे चाहते आणि किसन म्हात्रे साहेब यांचं सगळ्यांचंच सहर्ष स्वागत आहे या धर्मवीर चषक 2024 मध्ये. आज खुल्या गटातील रणसंग्राम या मैदानामध्ये रंगताना दिसतोय. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन होत असताना अरविंद राणा शून्यावर परतलाय आणि प्रभाकर निषादला मिळते पहिली सफलता. 68 धावांचा पाठलाग करत असताना इथे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पण साईशा घणसोली टीमची सुरुवात पहिल्याच बॉलवर खराब झाली. उमेश सर. हो अगदी बरोबर आहे. घणसोली गावची सुरुवात थोडीशी खराब झाली. कारण त्याचं कारण आहे की अरविंद राणा जी महत्त्वपूर्ण विकेट होती ती शून्यावरती गमावलेली आहे. थोडासा दबाव आता वाढेल
कारण लक्ष्य आहे 68 धावांचं. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरं आकाश. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेग आणि ते स्तरार चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. पहिलाच बॉल जर पाहिला तर मोठा फटका येईल असं वाटलं होतं, पण एलिव्हेशन मिळालं नाही. कारण की त्याचं कारण आहे की सध्याचं वातावरण जर पाहिलं तर दमट आहे, वारा नाही, हवा नाही आहे, त्यामुळेच बॉल ट्रॅव्हल करणं इतकं सोपं नाही आहे. टायमिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहे, मात्र सिंगल मिळेल. रोहित पुजारी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. मॉर्कल स्ट्राईक एंडवर आहे. एक उंचपुरा असा बॅट्समन म्हणून ओळख आहे, पण एक मोठी फटके खेळण्यासाठी जाणला जातोय. खुल्या गटामध्ये देखील अनेक स्पर्धा ज्या बॅटरने गाजवल्यात. मॉर्कल स्ट्राईक एंडवर. प्रभाकर निषाद गोलंदाजी ट्रॅकवर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, अगदी फिंगर रोल केले होते आणि फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता, पण एलिव्हेशन नव्हतं. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये, वैविध्यपूर्ण गोलंदाजी 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. लाजबाब गोलंदाजी प्रभाकर निषाद. 68 धावांचं टार्गेट आहे. उमेश सर, पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा होणं गरजेचं आहे, कारण की मागची इनिंग जर पाहिली तर 2 षटकामध्ये 39 धावा कुठल्या होत्या गोपीदादा प्रतिष्ठान टीमने. हो, अगदी बरोबर आहे. पॉवर प्लेचा फायदा उठवायला पाहिजे, कारण लक्ष मोठं आहे 68 धावांचं. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाहीत तर मग येणाऱ्या ज्या 3 ओव्हर आहेत त्या दबावामध्ये खेळाव्या लागतील टीम साईशा 11 घनसोली या टीमला. वेगवान चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर कुठेतरी स्किट होताना दिसतोय आणि डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी प्रभाकर निषाद. रिद्धी सिद्धी कोपरी, योगेश भोईर याच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू त्याची जडणघडण झाली. चांगला खेळ सातत्याने करत असताना टप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल आकाशच्या बॅटमधून येतोय. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. सुरुवात चांगली नाही, 1 गडी बाद 6 धावा. कशा पद्धतीने सुरुवातीकडे पाहाल आणि काय म्हणाल या सुरुवातीबद्दल? बघा, सुरुवात तर चांगली केली प्रभाकर निषादनं. पहिले जे सुरुवातीचे 5 बॉल होते ते अचूक टप्प्यावरती टाकले, थांबवलं होतं. परंतु हा बॉल त्या 5 बॉलच्या तुलनेनं जर बघायला गेलं तर भरपूर शॉर्ट ऑफ लेन, खांद्याचा वापर केला, शॉर्ट बॉलचा वापर केला थोडासा आणि बॅकफुटला जाऊन हलकासा पूल केला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे चौकार मिळवला आकाशनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 6 धावाच स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 62 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. येस, 62 धावा करायचे. तोपर्यंत डीजे मास्टर आमच्याकडे बघतात आणि प्रेक्षकांसाठी एक चांगलं संगीत. गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून येथे लावण्यात आलं. त्यांचा देखील आभार मानतोय. आज सकाळचं सत्र अगदी प्रसन्न केलं. सकाळच्या सत्रात भक्तिमय गीत, त्यानंतर कोळी गीताचा तडका आणि जसा मात्र दुपार येईल तसा मात्र बॉलिवूड संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. हे आहे धर्मवीर चषक. या स्पर्धेचं हे दमदार आयोजन पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येतोय वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंठवली. कंठवली गावचा सितारा, अगदी शांत संयमी खेळाडू आहे. आणि जरी वैभव पाटील बॅटिंगला आला नाही पण गोलंदाजीमध्ये देखील तितकाच तरबेज गोलंदाज आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि त्याचबरोबर एक चांगला रिदमचा गोलंदाज आहे. वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2 समोर मॉर्कल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. ही ओळख आहे, ही खासियत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता
वैभव पाटील जितका चेहऱ्यावर शांतता निरागसता असतं तितकाच घातक खेळाडू आहे वैभव पाटील. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असलेला खेळाडू, अनेक आयकॉन स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून हा खेळाडू खेळताना दिसतो. आगरी प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसला ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून. खोलूबा टप्प्याचा चेंडू कव्हर मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एक दुक्के से इथे मॅच बनणार नाही उमेश सर, त्यासाठी अगदीच. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आता गिअर शेप करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. लक्ष मोठं आहे, 68 धाबांचं पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या म्हणजे आता सिंगल डबलनं काम चालणार नाहीये साई शैले पण घनसूर या टीमचं. आणखीन एक मोठा फटकाला मारण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि ऑफस्टंपवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. जकडून ठेवलं गेलाय, कुठलाही रूम दिला जात नाही. वैभव पाटीलच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर साईशा 11 घनसुरी टीम बॅकफुटला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैव म्हणावं लागेल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे, पण इथे धावांचा जर महासागर पार करायचा असेल तर तुम्हाला मोठमोठ्या लाटा इथे आणाव्या लागतील, सुनामी आणावं लागेल. यस, मॉर्कलला एक मोठी इनिंग खेळावी लागेल इथून जर सामना हा जिंकायचा असेल तर. डेफिनेटली वैभव पाटील पुन्हा एकदा लाजबाब चेंडू ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर हे अस्त्र वापरलं गेलंय. अनेक अस्त्र आहेत या गोलंदाजाकडे आणि त्याचंच शेवटचा बॉल. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी आहे, ही संधी चुकणार नाही. मॉर्कलला देखील परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय साईशा 11 घनसोली टीमला. 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर, 10 धावा 2 गडी बाद. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये 58 धावांची आवश्यकता. 18-58 इक्वेशन आलाय उमेश सर. जरा डीजे मास्टरकडे जाऊया आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी उमेश म्हात्रे सरांकडे जाऊया. धन्यवाद. हा धावा झालेत म्हणजे आता येणारे 3 ओव्हरमध्ये 58 धावांची अजूनही गरज आहे. 19.33 सरासरीनं या धावा करायच्या आहेत. नवीन बॅटर अमित राज चव्हाण. आता स्ट्रायकिंग इला आहे आकाश. पहिलाच बॉल प्रभाकरचा मिस्टामिंग स्ट्रोक आहे, मागे चाललाय. कॉटन बॉलची संधी होती परंतु हे सोपं नाही आहे. उलट्या दिशेनं धावणं, स्वतःच्या फलथ्रोमध्ये झेल घेणं आणि ते झोईल पकडणं सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. तरी सुद्धा चांगला प्रयत्न केला प्रभाकर निषादनं. सिंगल प्राप्त झाली आकाशला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 11. अमित राज चव्हाण कराड तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू. ऑन साईडला छान वलवलाय, ड्राईव्ह तर चांगलाच गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय रोहित पुजारी. तिथे बॉल अडवतोय. सिंगल मात्र प्राप्त झाले अमित राज चव्हाणला आणि सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. लक्ष आता दूर चाललाय. असं वाटतंय विघ्नेश हा सामना एकतर्फी होईल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. जर अमित राज चव्हाणची बॅट जर बोलली तर हे लक्ष छोटं होऊ शकतं. बॅकफुटला जाऊन एक कट शॉट, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चाललाय. स्वीपर कव्हर रिजन मध्ये सतीश सनस. खूप चांगली फिल्डिंग केली जाते आणि तिथे 2 धावा पुन्हा एकदा मिळताना दिसत आहेत आकाशला. 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 14. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना प्रभाकर निषाद. पहिल्या षटकामध्ये त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. 6 रन देत असताना एक विकेट त्यांना प्राप्त केलेला आहे.
यावेळेस पा लॉप्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अजिंक्य तिथे आहे, परंतु तो बनेल तिथे प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पंच सिग्नल करतायत चौकार. चौकार येतोय आकाशच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. त्याच दरम्यान दिलीप पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. एक बेहतरीन आवाज आणि आवाज की दुनिया म्हणून त्यांची ओळख आहे. एक दिग्गज समालोचक दिलीप पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे या धर्मवीर चषक 2024 मध्ये. चला इथे सिंगल मिळते पुन्हा एकदा आकाशला. सिंगल डबलनं काय चालणार नाहीये, कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 68 धाबांचं आणि आतापर्यंत जर विचार केला तर आतापर्यंत रन झालेले आहेत 19 रन. अजूनही 49 धाबांची आवश्यकता. पहिल्या इनिंगमध्ये समर्थकडून काय बॅटिंग केली आणि 15 दिवस झाले नाहीये तर समर्थकडून ती बाईक जिंकली होती 40+ ओपनच्या स्पर्धेमध्ये, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. बाईक जिंकणारा खेळाडू ऑन साईडला फक्त दिशा दिली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळून जाईल आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे प्रभाकर निषादनं. 10 धावा दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना साईशा 11 घनसोली टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 20. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. 12 बॉल 48 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 24 धावांची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आहे. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकू एक समुद्र गीत. मुबारक हो। अगले साल आबादी आबादी है। खूबसूरत माहौल, बेहतरीन नज़ारे, क्या कहने यार। और जिसकी तस्वीर लगी है उसके लिए भी रिश्ता ढूंढने जा रहे हैं। देखो ना यार, 22 साल का लौंडा लगता है। अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा। PM प्रवीण म्हात्रे, क्या बात है। मुझे दिल एक को दो लेकिन नेक को दो, दिल एक को दो लेकिन नेक को दो। ये सत्यनारायण भगवान का प्रसाद थोड़ी है जो प्रत्येक को दो। ये तो शुरुआत है यार। चला 2 षटकं बाकी आहेत. 12 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. मॅच आता थोडीशी एकतर्फी होताना दिसते. बॉलिंगसाठी आला ओव्हर नंबर 4 मध्ये समर्थ कडू, ज्यानं बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये. 26 धावांची एक विस्फोटक इनिंग. गेल्या 15 दिवसांपूर्वी चॅम्पियन ट्रॉफी जी 40+ या ओपन क्रीडा स्पर्धेमध्ये बाईक जिंकणारा खेळाडू समर्थ कडू. उरण तालुक्यातील वेशवी गावचा हा खेळाडू. 12 बॉल 48 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल काय इन कटर, शार्प इन कटर ज्याला म्हटलं जातं. पडल्यानंतर आतमध्ये आला, बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अमित राज चव्हाण थोडासा साच पडतोय. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. आता बॉल लेग कटर, वा. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूनं वलन घेतलं. इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. म्हणजे आता 10 बॉल 48 धावांची आवश्यकता. मी मगाशी उल्लेख केला हा सामना एकतर्फी होईल असं वाटतंय. यावेळेस पा शॉर्ट बॉल हुक केलाय लॉंग लेगच्या वरून. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. अमित राज चव्हाणच्या बॅटमधून मच निडेड, जिथे जरुरी होती तिथे आला षटकार अमित राजच्या बॅटमधून.
पण अकूट टप्प्याचा बॉल सीमारेषा पार. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता. गली रिजन मध्ये झेल टिपलाय फलंदाज अमित राज चव्हाण बाद. आणखीन एक विकेटचं होतंय पतन. अजूनही धावा करायच्या आहेत 42 हा सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी केली जाते समर्थ कडू. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू मात्र मैदानामध्ये आपलं प्रदर्शन देत असताना, बॅटिंग करत असताना 26 धावा कुठल्या, बॉलिंग करत असताना आता विकेट प्राप्त केली समर्थ कडून तीही अमित राज चव्हाणची. 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅचमध्ये. पंचांची भूमिका तुम्ही पाहताय शशी साटम सर आणि स्क्वेअर लेगला आमचे धनंजय कोळी. खूप चांगली पंचांची भूमिका पार पडत असताना शशी साटम सर म्हटलं की तुम्हाला आठवत असेल 2022चा जो कालखंड रणजित पिल्लेच्या माध्यमातून माहुल कोलीवाडा या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार आमच्या शशी साटम सरांना प्राप्त झालेला आहे. अशी अंपायर खूप चांगली पंचांची भूमिका. आता नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये आकाश मोहिते बॅटिंगसाठी मैदानामध्ये. हा बॉल सुद्धा फिरवलाय. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच मिळेल आकाशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 27 धावा झालेल्या आहेत. 68 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. चला परी 11 तलवली आपली प्लेइंग लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. परी 11 तलवली टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपली प्लेइंग लिस्ट घेऊन या. इथे सुद्धा चांगली बॉलिंग पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धावा आल्या समर्थकडून. 7 धावा देत असताना एक विकेट प्राप्त केलाय. अमित राज चव्हाणला बाद केलाय. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 27. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 41 धावांचं समीकरण. तोपर्यंत जाऊया डीजेकडे, ऐकू एक सुमधुर गीत. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी अतुल भालेकर. सहा बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. हा सामना एकतर्फीच होईल. मी मगाशी चर्चा करत होतो. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. पायवरती लागलाय त्यामुळे धाव येणार नाहीये. पंचांकडे हलकीशी अपील सुद्धा केली होती अतुल भालेकरनं, परंतु अपील खारिज झाली. इथे आलाय डॉट बॉल. दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 तलवली. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई या टीमने टॉस जिंकला त्या मॅच मध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा बॉल वाईड यॉर्कर, भरपूर भन्नाट वेगाने बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी अतुल कडून. राऊंड ऑफ ॲक्शन, त्यानंतर बॉल पिचिंग आणि प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. सातत्यानं 2 चेंडू ते निर्धाव टाकलेत. भरपूर आता फरक, या पराभवाचं अंतर साई 11 घनसोली या टीमला आता भोगावं लागेल असं वाटते. पुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर, दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल आकाशला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 28 या आकड्यावरती. लक्ष होतं 68 धावांचं. टार्गेट चांगलं सेट होतं, परंतु एखादी पार्टनरशिप, एखादी इनिंग जर एखादा खेळाडू जर खेळला असता तर मात्र हे लक्ष सोपं झालं असतं. परंतु कुठलाही फलंदाज या मॅचमध्ये असरदार ठरला नाही आहे. बॅटिंग करत असताना साई 11 घनसोली या टीमचा. ओहो, इथे पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, गती काढली होती या बॉलवरती, पडल्यानंतर सरळ गेलाय बीट करून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. ह्या ओव्हरमध्ये विचार केला तर अतुल भालेकरनं 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत स्लग ओव्हरमध्ये.
डेथ ओव्हरमध्ये एवढे डॉट बॉलचा पर्सेंटेज टाकणं हे सोपं नाही आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये धावाचा पाऊस पडतो, जास्त धावा येत आहेत. यावेळेस स्टेप आउट करत असताना मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि फ्लाय स्लिपच्या दरम्यान जयेश पाटीलनं पकडला झेल, फलंदाज बाद. चला शेवटचा बॉल आहे, तोपर्यंत जाऊया डीजेकडे, ऐकूया एक चांगलं संगीत. बॉल एक औपचारिकताचा बॉल आहे आणि हा फटका इथे सिंगल मात्र कंप्लीट झालेली आहे आणि अशा पद्धतीनं हा सामना मात्र जिंकलाय. हेलो विघ्नेश. 39 धावांना हा सामना जिंकलेला आहे. 611 घनसोली या टीमला पराभूत केला आणि गोपीदादा प्रतिष्ठान या टीमनं हा सामना जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन तुमचं आणि हार्ड लक बॅड लक 611 घनसोली टीम. विघ्नेश, आज 14वें की चांद लग रहे हो यार. हाँ